नमस्कार, मी मेघनाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी इथं ब्रेड रोल बनवून दाखवणार आहे। खूप छान आणि कुरकुरीत झटपट सुद्धा होणार आहे। तर तुम्ही हे असं सकाळच्या नाश्त्याला वगैरे बनवू शकता। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथं ब्रेड घेतलेले आहेत। त्याचे तुम्ही असं कडा आहे तो काढून घेऊ शकता चाकूने किंवा कात्रीने। तर हे जे कडा आहेत ते तुम्ही इथं नंतर इथं वापरू शकता। ब्रेड क्रम्ब इथं त्याचं बनवू शकता किंवा अशा पद्धतीचं तुमच्याजवळ असं बिस्किट असेल तर ह्याचं तुम्ही इथं ब्रेड क्रम्ब आहे तो बनवू शकता। तर हे सुद्धा तसंच होतं। तर हे बघा अशा पद्धतीचं ह्याला तुम्ही मिक्सरला लावून बारीक करून घेतलात तरीही चालेल किंवा असं हाताने सुद्धा करून घेतलात तरीही चालेल। तर मी त्याला इथं हातानेच बारीक करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। साधारण 3 बटाटे मी इथं मध्यम आकाराचे घेतलेले आहेत। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि सोबतच हिरवी मिरची आणि कांदा आणि थोडंसं कोथिंबीर आहे तो बारीक असं कट करून घालायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यात सगळे भाज्या सुद्धा घालू शकता। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये थोडंसं चाट मसाला घालून घेतलेला आहे। चाट मसाला नसेल तर तुम्ही इथं आमचूर पावडर सुद्धा वापरू शकता किंवा 1 चमचा लिंबाचा रस सुद्धा घालू शकता। तर सगळं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यानंतर इथं एक कढई ठेवलेला आहे गॅसवर आणि त्यानंतर थोडंसं तेल त्यामध्ये घालायचं आहे। तर इथं मी साधारण 1 वाटी एवढं कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। त्याला मी इथं कढईमध्ये घालून तेलामध्ये थोडंसं तळून घेणार आहे। गॅस बारीकच ठेवणार आहे। एक 4 ते 5 मिनिटासाठी बारीक गॅसवर मी ह्याला तळून घेणार आहे। तर हे बघा थोडंसं याचा इथं कलर बदललेला आहे। तर एवढं कलर होईपर्यंत मी इथं ह्याला तळून घेतलं आणि त्यानंतर हे थंड झाल्यानंतरच हे आपल्याला ह्या बटाट्यांमध्ये घालायचं आहे। गरम असताना नाही घालायचं, नाहीतर हे मऊ पडतील। तर पूर्ण थंड झाल्यावरतीच मी हे सगळे बटाट्यामध्ये किंवा हे सारणामध्ये सगळं शेंगदाणे आहे तो घालून घेतलेला आहे। त्यानंतर इथं एका भांडीमध्ये पाणी घ्यायचं आहे, कारण तुम्ही इथं पाणी सुद्धा घेऊ शकता किंवा दूध घेतलात तरीही चालेल। तर ब्रेड जे आपण कट करून ठेवलेले आहेत ते असं ब्रेड ह्याच्यामध्ये बुडवायचं आणि त्यातलं सगळं पाणी आहे तो अशा पद्धतीनं नितळून काढायचं आहे। हाताने असं हलक्या हाताने दाबत, खूप जोरात असं नाही दाबायचं, नाहीतर आपलं हे ब्रेड आहे तो इथं तुटू शकतो। तर ब्रेड मऊ असल्यामुळे ह्याच्यामध्ये सगळं पाणी आहे तो लगेचच जातो, लगेच मऊसूत होतो। तर सगळं पाणी काढून झालेलं आहे। तर आता आपण हे आतमध्ये सारण भरायचं आहे, जे आपण बटाट्याचं सारण तयार करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे सगळं ब्रेड आहे तो अशा पद्धतीनं उभं इथं रोल आहे तो करून घ्यायचा आहे। तर हे बघा अशा पद्धतीनं मी इथं उभं हे ब्रेड रोल आहे तो बनवून घेतलेला आहे। तुम्ही ह्याच्यामध्ये सारण आहे तो कमी आणि जास्त सुद्धा घालू शकता। तर मी साधारण मोठ्या चमच्याने 2 चमचे इथं घालून घेतलेला आहे। तर हे रोल बनवून झाल्यावरती जे आपण हे ब्रेड क्रम्ब बनवलेला आहे तर त्यामध्ये असं सगळे असे वरच्या बाजूला असं लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले रोल आहे तो छान असं कुरकुरीत होतात। तर अशा पद्धतीचे सगळे आपण इथं रोल आहेत तो बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथं बघू शकता सगळे रोल आहेत तो मी इथं बनवून घेतलेले आहेत। साधारण एक 6 ते 7 म्हणजे इथं ब्रेड रोल आहेत तो बनवून तयार झालेले आहेत। तर आता आपण त्याला तळायला घेऊयात। त्यासाठी इथं तेल आहे तो गरम होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तेल पहिलं छान असं कडक गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस इथं मध्यम करायचं आणि एक एक रोल आहे तो आपल्याला इथं कढईमध्ये सोडायचा आहे। तर मी इथं 2 बॅचमध्ये हे तळून घेणार आहे। तर 2 मिनिटं ह्याला पहिलं अजिबात हात लावायचं नाहीये। 2 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर इथं बदलायला सुरुवात झालेला आहे। तर इथं लगेच पलटी करायचं आणि सगळ्या बाजूने छान असं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर बघू शकता सगळ्या बाजूला असं छान असं लाल रंग आलेला आहे, म्हणजे हे तळून पूर्ण तयार झालेलं आहे। तर आता आपण हे लगेच आहे तो काढून घ्यायचा आहे आणि दुसरं बॅच सुद्धा इथं मी तळून घेणार आहे। तर सगळं काढून घेतलेलं आहे। तर आता हे दुसरं सुद्धा बॅच आहे तो मी इथं घालून घेणार आहे।
तर तुम्ही सुद्धा हे असं सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने बनवू शकता। खूप छान लागतात हे। तुम्ही असंच खाऊ शकता किंवा कोणत्याही चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या सॉससोबत तर खूपच छान लागतं। तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर हे बघा, माझं इथं दुसरं सुद्धा तळून होत आलेलं आहे आणि हे खूप वेळ होईपर्यंत असंच कडकच राहतात, छान असं कुरकुरीत राहतात, अजिबात मऊ पडत नाहीयेत। ह्याचा तुम्ही इथं कलर बघू शकता, खूप छान दिसत आहे। सगळं असं एक रंगांवरती इथं तळून झालेले आहेत। सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या वेळी अशा पद्धतीने बनवू शकता।